जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। माणसाचे जीवन यशस्वी व्हायचं असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही, असे उद्गार माजी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी काढले। 65 ते 70 वर्षांपूर्वी भुयेवाडी गावात पांडुरंग गणपती आंबी नावाचे प्राथमिक शिक्षक कार्य करत होते। त्यांनी केलेल्या संस्कारक्षम पिढी आज विविध क्षेत्रात काम करते। या विद्यार्थ्यांनी आंबे गुरुजी यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस निरीक्षक विलास भोसले बोलत होते। अध्यक्षस्थानी श्री नवनाथ हायस्कूल पोहळेचे मुख्याध्यापक परशुराम आंबी होते। यावेळी विलास भोसले यांनी भगवद्गीतेतील अनेक उदाहरणांचे दाखले देऊन गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे अतूट असतं हे उपस्थित विद्यार्थी आणि लोकांना समजावून सांगितलं। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परमात्मा यांचे नाते निर्गुण व निराकार असून कोणत्याही देवाची प्रार्थना केली तर सर्व मार्ग एकाच तत्वाकडे जातात हे पटवून सांगितलं। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई वडील आणि गुरु यांच्या ऋणातच राहिलं पाहिजे असं ते म्हणाले। इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली। सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचा छोटा ग्रंथ भेट दिला। बीजे पाटील यांनी स्वागत केलं। संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केलं। विठ्ठल डेअरीचे सभापती रवींद्र पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। जगदीश घेवारी यांनी आभार मानले। शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, रंगराव चौगुले, गणपती पाटील, बापू, राजाराम पवार यांनी आंबे गुरुजी यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या। कार्यक्रमाचं संयोजन शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, BS पाटील, भुयेकर, रंगराव चौगुले, गणपती पाटील, राजाराम पवार यांनी केलं होतं। सत्यमुख प्रतिनिधी बीजे पाटील, भुयेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।